विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्सच्या पुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत. घटक आहे लेट अस ॲड. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 27 वरती हा घटक दिलेला आहे. आता आपण याचा अभ्यास करूया. लेट अस ॲड. या ठिकाणी एक पिक्चर आहे. ही आहे रमा आणि हा आहे यश. रमा म्हणते दिस इज माय ब्लॉक. यश म्हणतो दिस इज माइन. बघा, रमाचा ब्लॉक पिंक कलरचा आहे आणि यशचा ब्लॉक ग्रीन कलरचा आहे. बरोबर. रमा हॅज 1 ब्लॉक. रमाकडे किती ब्लॉक आहेत? 1 ब्लॉक आहे. यश हॅज 1 ब्लॉक. यशकडे सुद्धा 1 ब्लॉक आहेत. बघा, प्रत्येकाकडे ओन्ली 1 ब्लॉक आहेत. जर आपण ते एकत्र केले, बघा, दे टुगेदर हॅव 2 ब्लॉक्स. ह्या दोघांचे मिळून किती झाले? 2. 1 and 2. To add 2 numbers, this sign is used. जेव्हा आपण 2 वेगवेगळे नंबर ऍड करतो तेव्हा हे चिन्ह वापरतात आणि या चिन्हाला म्हणायचं प्लस. हे चिन्ह आहे प्लसचं. आणि जे आलेलं उत्तर आहे, आपण काय करणार आहे? आलेले उत्तर या चिन्हाने आपण दाखवणार आहे. या चिन्हाला काय म्हणायचं? इज इक्वल टू. म्हणजे आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता पहा, रमाकडे 1 ब्लॉक होता, हे झालं 1. यशकडे 1 ब्लॉक आहे. आता ह्या दोघांना काय करायचं? ऍड करायचं. ऍडचं चिन्ह हे आहे, याला म्हणायचं प्लस. आता ह्यांचं प्लस आल्यानंतर 1 + 1 इज इक्वल टू. आता आलेलं उत्तर आपण लिहिणार आहोत, मग त्याच्या पुढे हे चिन्ह द्यायचं, याला म्हणायचं इज इक्वल टू. किती झाले? 1 + 1. 1 + 1 किती झाले? 2. म्हणजे आपण याचं वाचन कसं करणार? बघा आता, 1 + 1 इज इक्वल टू 2. आहे की नाही सिंपल? आता आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया. आता या ठिकाणी पहा, हे किती भोवरे आहेत? 1 and 2. मग आपण या ठिकाणी 2 लिहिलेले आहे आणि इथे किती आहे? ओन्ली 1 आहे, म्हणून इथे 1 लिहिलेला आहे. आता आपण हे 2 नंबर काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. 2 + 1 इज इक्वल टू. आता हे जे 2 आहेत ते याच्यामध्ये टाकले, हा 1 यामध्ये टाकले, मग टोटल किती झाले? तर 1, 2 and 3. मग त्याचा आन्सर काय आलं? 3. 2 + 1 इज इक्वल टू 3. तसंच पहा, पुढे तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी किती लॉलीपॉप आहेत? आपण काउंट करूया. 1, 2 and 3. मग या ठिकाणी आपण लिहिणार आहोत 3. इथे किती लॉलीपॉप आहेत? 2. मग या ठिकाणी किती लिहायचे? 2. 3 + 2 किती झाले पहा. आपण आता हे काउंट करूया. हे 3 इथे ठेवले, हे 2 इथे ठेवले. आता आपण याची टोटल करणार आहोत. 1, 2, 3, 4 and 5. या ठिकाणी आपण किती लिहिणार आहोत? 5. + 2 इज इक्वल टू 5. आता या ठिकाणी पहा, एक ट्रेन आहे. ही कशाची ट्रेन आहे? ही ऍडिशनची ट्रेन आहे. ऑब्झर्व द ऍडिशन ट्रेन. बघूया, हे आहे प्लस. प्लस म्हणजे काय? कंबाईन करणे, टोटल करणे, ऑल टुगेदर, मोअर, कलेक्ट. या सर्वांचा अर्थ काय आहे? की आपल्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. बरोबर आहे. आता पहा, आणखीन आपण ह्या ऍडिशन साठी कोणते शब्द वापरतो ते तुम्ही शोधायचे आहेत आणि या ठिकाणी
लिहायचे आहे. आता या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे, ड्रॉ बीट्स टू मॅच द गिवन नंबर्स अँड ऍड देम. आता या ठिकाणी आपल्याला बीट्स ड्रॉ करायचे आहे. या ठिकाणी किती बीट्स ड्रॉ करायचे आहेत, हे किती आहेत, हा नंबर कोणता आहे, 3. मग आपण या ठिकाणी 3 बीट्स काढूया, 1 2 and 3. आता हा नंबर किती आहे, 2. मग आता या ठिकाणी आपण 2 बीट्स काढणार आहोत आणि या 2 नंबरला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. पहा या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे, म्हणजेच आपल्याला 3 + 2 किती झाले पाहूया. आता हे जे बीट्स आहेत या बॉक्स मध्ये टाकून देऊया, 1 2 3 आणि हे इकडचे बीट्स आहेत त्यांना पण या बॉक्स मध्ये टाकूया. आपल्याला ऍड करायचं आहे. मग टोटल किती झाले, 1 2 3 4 and 5. मग त्याचं जे आन्सर आहे ते इथं लिहायचं आहे. म्हणजे आपण म्हणताना कसं म्हणणार, 3 + 2 = 5. पुढे पाहूया, काउंट द पिक्चर्स अँड ऍड. आता काय करायचं, हे पिक्चर्स आहेत ते काउंट करायचे, 1 2 3. मग या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे, हे खाली स्पेलिंग आहे THREE 3. हे चिन्ह आहे प्लस, 3 प्लस हे किती आहेत, 1 2 3 4 5. 3 + 5 = किती झाले आपण मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8. मग या ठिकाणी आपला आन्सर काय आलं, 8. म्हणजेच 3 + 5 = 8. आपण आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. हे फ्रॉक किती आहे, 4. या ठिकाणी लिहिलेलं आहे 4. 4 + 3 या ठिकाणी फ्रॉक ड्रॉ केलेले आहे. मग 4 + 3 किती आपण काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7. आपल्याला हे ऍड करायचे आहे, बरोबर आहे. मग हे टोटल किती आहेत, 7. मग या ठिकाणी आपण लिहिणार आहोत 7. त्यानंतर पहा या ठिकाणी किती फिंगर्स आहेत, 5 फिंगर्स आहेत. 5 + 4. आता हे 5 आहेत, 5 नंतर 6 7 8 and 9. आपल्याला आन्सर लिहायचा आहे 9. पुढे पाहूया, हे फिंगर्स आहेत 4 आणि हे पण फिंगर्स आहेत 4. 4 + 4 आपण काउंट करूया, हे आहेत 4 नंतर पुढचा नंबर 5 6 7 and 8. आपल्याला आन्सर मिळालं, 4 + 4 = 8. आता आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया. जसं की बघा, हा नंबर आहे 4. 4 + 2. आपण अशा पद्धतीने सुद्धा ऍडिशनचे सम लिहू शकतो. 4 + 2. आता आपण काय करणार आहोत, हे 4 आहे म्हणून आपण या ठिकाणी 4 बीट्स ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी 4, हे किती आहेत, 2 म्हणून या ठिकाणी 2 बीट्स काढायचे आहेत आणि हे काय करायचं आहे, यांची आपल्याला टोटल करायची आहे. आता आपण मोजूया, 1 2 3 4 5 and 6. आपल्याला आन्सर मिळालेला आहे 6. 4 + 2 = 6. मग आपण खाली काय लिहिणार आहोत, पहा अशा पद्धतीने पण आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपण असंही लिहिणार आहोत, 4 + 2 = 6. हे झालं आपलं सम तयार. आता आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया. पहा, 3 + 3 किती होतात ते आपण पाहूया. हे आहेत 3 म्हणून या ठिकाणी आपल्याला 3 बीट्स ड्रॉ करायचे आहेत. 3 मध्ये किती ऍड करायचे आहेत, 3.
मग पुन्हा इथे 3 आहेत 1 2 3. मग आता यांची आपण टोटल करूया, आपण काउंट करूया पूर्ण 1 2 3 4 5 and 6. आपल्याला आन्सर मिळालं 6. मग आपण आता कसं लिहिणार आहोत पहा, 3 + 3 = 6. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल सोडून झालेलं आहे की नाही सोपं. आता आपण आपल्या फिंगर्सच्या मदतीने काही उदाहरणे सोडूया. या ठिकाणी उदाहरण आहे 3 + 1. आता आपण 3 फिंगर्स करूया 1 2 and 3. 3 मध्ये 1 ऍड करायचा आहे. पहा 3 + 1 किती झाले 1. 1 2 3 and 4 किती झाले 4. मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 4. लिहिताना आता या ठिकाणी कसं लिहायचं, 3 + 1 = 4. सोपं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया 2 + 2. 2 फिंगर्स पहा 1 and 2. आता दुसऱ्या हाताचे 2 फिंगर्स घेऊया 1 and 2. आता हे ऍड केले तर किती झाले 1 2 3 and 4. आपलं आन्सर आलं 4. 2 + 2 = 4. मग आता आपण इथे लिहूया आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे, म्हणजे तुमचा चांगल्या प्रकारे सराव होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अनेक उदाहरणे तुम्ही मनाने तयार करायची आहेत आणि तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.